नमस्कार, मी गौरी सारंग पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट। गेली 30 वर्ष मुंबईमध्ये महापालिकेत असलेली ठाकरेंची सत्ता काबीज करण्यात भाजपाला यश आलंय। मुंबईमध्ये भाजपाला सर्वाधिक 89 तर शिवसेनेला 29 जागा मिळाल्यानं महायुतीचा महापौर होणार आहे। दरम्यान एकत्र लढणाऱ्या ठाकरे बंधूंनी महायुतीला चांगलीच टक्करही दिली। ठाकरे बंधूंची 71 जागांवर बाजी आणि यात ठाकरेंच्या शिवसेनेला 65 तर मनसेला 6 जागा मिळाल्यात। त्यामुळे मुंबईमध्ये 150 जागा जिंकण्याचं महायुतीचं जे स्वप्न होतं ते मात्र भंगलंय। मुंबई महापालिकेमध्ये कुणाचा किती स्ट्राइक रेट आणि मतांची टक्केवारी आहे बघूयात। भाजपा पक्ष लढलेल्या जागा 135, जिंकलेल्या जागा 95 आणि स्ट्राइक रेट आपण बघतोय 66%। शिवसेना युबीटी लढलेल्या जागा 160, जिंकलेल्या जागा काँग्रेस पक्षाचा आपण बघतो लढलेल्या जागा 151, जिंकलेल्या जागा 24, स्ट्राइक रेट 15.98%। पवारांची राष्ट्रवादी लढलेल्या जागा 11, जिंकलेल्या जागा 1 आणि त्यांचा स्ट्राइक रेट आपण बघतोय 0.90%। मनसे लढलेल्या जागा 53, जिंकलेल्या जागा 6, स्ट्राइक रेट 0.86%। राष्ट्रवादी लढलेल्या जागा 37, जिंकलेल्या जागा 3 आणि स्ट्राइक रेट आपण बघतोय 0.81%। भाजपा 135, जिंकलेल्या जागा 95, स्ट्राइक रेट 66%। शिवसेना युबीटी लढलेल्या जागा 160, जिंकलेल्या जागा 65, स्ट्राइक रेट 40.62%। शिवसेना शिंदेची लढलेल्या जागा 90, जिंकलेल्या जागा 29, स्ट्राइक रेट 33.22%। मुंबईमध्ये मतांची टक्केवारी आपण ही बघतोय। तर मुंबईकरांना विकास हवाय म्हणून भाजपाला निवडून दिलं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर मुंबई महापालिकेमध्ये 110 नगरसेवक विरोधात आहेत, हे लक्षात ठेवा असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय। या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवाय, लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे, हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। साधारण 110 लोक विरोधामध्ये आहेत, सभागृहामध्ये आहेत आणि त्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे धरून 100 आहेत, इतर आहेत। तुम्हाला हा 100च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही। महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे जी कधीच नव्हती। त्याच्यामुळे महापौर गमावला हे महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे। तर मुंबई महापालिकेतून ठाकरेंची सत्ता गेल्यानं खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय। शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसला नसता अशा भाषेत राऊतांनी निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे जयचंद झाल्यानं मुंबईमध्ये मराठी द्वेष्टांची सत्ता आली अशी टीकाही त्यांनी केली आहे। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। शनिवार वाड्यावरता मराठ्यांचा साम्राज्याचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत नातू आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा। हे त्या अवलादीचे लोक आहेत। हे पण तर गद्दारच आहेत ना। ज्या शिर्केनी संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं, त्यांच्यामध्ये आणि या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावळमध्ये जास्त काय फरक नाही। कारण का पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते। यांना हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच या ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या।
म्हणून दुसऱ्या लोकांना नाव देण्यापेक्षा ना तुमची आता दाढी कुरवळणारे जे तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होते ना त्यांना जाऊन आता उत्तरं द्या. बातमी महत्वाची आहे कारण उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होईल. महापालिकेच्या निकालावर ते काय बोलतायत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संध्याकाळी 4 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचे हे आयोजन करण्यात आलेलं आहे. नेमकं काय बोललं जाते उद्धव ठाकरे यांच्याकडून या सगळ्या निकालासंदर्भात हे बघणं महत्वाचं असेल.